नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी श्रद्धा वंजारी म्हणजेच युअर क्रिएटिव्ह गाईड श्रद्धा. तर मंडळी, मी या चॅनेलवर बेसिक टू ॲडव्हान्स बेकिंग, त्याचबरोबर ट्रेंडिंग आणि प्रोफेशनल कुकिंग असे बरेच व्हिडिओज घेऊन येत असते दर मंगळवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी ठीक 4:30 वाजता. त्यामुळे जर तुम्हाला परफेक्ट होम बेकर बनायचं आहे किंवा स्वतःचा छोटासा फूड बिझनेस सुरू करायचा आहे, तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजेच घंटीचं चिन्ह ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. म्हणजे माझा नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुमच्या मोबाईलवर येईल. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवतोय व्हॅनिला आईस्क्रीम टप केक. व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट केक याचं अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन आणि हे इतकं सुपर्ब लागतं, इतकं सुंदर लागतं ना की एकदा जर तुम्ही हा केक ट्राय केला तर पुन्हा पुन्हा हाच बनवून खाल, याची मला गॅरंटी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. तर सुरुवातीला एक स्टीलचं पातेलं घेतलंय मी, पाण्याने ओलं करून घेतलंय. तर हे ओलं का करायचं? कारण यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण शिजवतोय ना, ते करपणार नाही किंवा खालून चिकटणार नाही म्हणून. तर यामध्ये मी ॲड करते 1 कप कच्चं म्हशीचं दूध किंवा तुम्ही फुल फॅट फुल क्रीम दूध याला म्हणू शकता. तर हे 250 ml एवढं आहे. माझा कप आहे 250 mlचा. यामध्येच मी ॲड करते पाव कप एवढी मिल्क पावडर आणि 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि यासोबतच पाव कप एवढी साखर पण मी यामध्येच ॲड करते. आता हे छान एकत्र एकजीव करायचं आहे आपल्याला. याच्या गाठी गुठळ्या जर काही झाल्या असतील मिल्क पावडरच्या कॉर्नफ्लोअरच्या तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम छान स्मूथ असं हे सगळं विरघळवून घ्यायचं आहे. आणि आता हे तयार केलेलं मिश्रण आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. तर गॅसवर कमीत कमी फ्लेमवरती आपल्याला हे मस्तपैकी सतत हलवत किंवा स्पॅच्युलाने तळापासून ढवळत ढवळत छानपैकी शिजवायचं आहे. 5 ते 6 मिनटं लागतात. तर कुठपर्यंत शिजवायचं? जोपर्यंत याला छान दाटसरपणा येत नाही आणि स्पॅच्युलावरती असा पांढरा थर जोपर्यंत या मिश्रणाचा जमा होत नाही तोपर्यंत हे शिजवून घ्या. फक्त हे मिश्रण शिजत असताना स्पॅच्युलानेच तळापासून चांगलं हलवून घेत राहा, म्हणजे ते खालून करपणार नाही किंवा चिकटणार नाही तळाला. तर आता यामध्ये आपण ॲड करतोय लिक्विड ग्लुकोज. यामुळे आपल्या आईस्क्रीमला खूप छान स्टॅबिलिटी मिळते आणि आईस्क्रीम पटकन मेल्ट होत नाही. तर हे फार चिकट असतं, त्यामुळे आपला हात आणि टेबलस्पून दोन्ही पण ओलं करायचं आहे आपल्याला आणि मोजून 1 टेबलस्पून एवढं लिक्विड ग्लुकोज यामध्ये ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, गॅस आपण मगाशीच बंद केला होता, दूध शिजल्यानंतर लगेचच बंद केला होता. पण तरीसुद्धा हे दुधाचं मिश्रण अजूनही गरम आहे, त्यामुळे याच्यामध्येच या हीटमध्येच हे लिक्विड ग्लुकोज लगेचच मेल्ट होतं. तर अशा प्रकारे हे छान विरघळवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण त्यानंतर. पण हे थंड करत असताना सुद्धा अधूनमधून स्पॅच्युलानेच असं ते चांगलं हलवायचं, नाहीतर मग याच्यावरती साय जमा होऊ शकते. ठीक आहे. आणि हे रूम टेम्परेचरवरती थंड करायचं आहे आपल्याला, बाहेरच. ओके. तर बघू शकता मंडळी, हे मिश्रण छान थंड झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये ॲड करतोय 1/4 कप एवढं कंडेन्स्ड मिल्क. तर कुठल्याही कंपनीचं कंडेन्स्ड मिल्क तुम्ही इथे यूज करू शकता. तर आता हे चांगलं मिक्स करा. आपलं या ठिकाणी घट्ट दुधाचं मिश्रण तयार झालेलं आहे किंवा घट्ट दूध तयार झालेलं आहे. आता आपण हे साईडला ठेवूयात आणि पुढची प्रोसेस करूयात. तर आता एका बाउलमध्ये मी घेत आहे 1 कप एवढी व्हिपिंग क्रीम. तर जी आपण आईस केकसाठी वापरतो ना, नॉन डेअरी व्हिपिंग क्रीम, तीच आपल्याला इथे घ्यायची आहे. तर ही मी 1 कप एवढी घेते, म्हणजे अगेन 250 ml. आणि ही क्रीम आपल्याला सॉफ्ट पीक्स येईपर्यंतच बीट करायची आहे, म्हणजे आईस केकसाठी बीट करतो तशी नाही. कारण जर तशी आपण बीट केली ना तर मग आपलं आईस्क्रीम आपण क्रीम क्रीम खातोय की काय असं वाटतं. त्यामुळे व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय अशा पद्धतीने पातळच कन्सिस्टन्सी आहे आणि अगदी सॉफ्ट पीक्स यायला जस्ट सुरुवात झालेली आहे. आणि या क्रीमने आपण प्रॉपर आयसिंग करू शकणार नाही, एवढी ही पातळ आहे. ओके. सो आता या क्रीममध्ये आपल्याला मगाशी तयार करून घेतलेलं दुधाचं मिश्रण ॲड करायचं आहे. सगळं मिश्रण ॲड करा, पण ते गाळून ॲड करा, जेणेकरून यामध्ये जर काही छोट्या छोट्या गुठळ्या किंवा गाठी वगैरे शिल्लक असतील तर त्या पण निघून जातील. तर आता सुरुवातीला स्पॅच्युलानेच आपल्याला हे छानपैकी असं मिक्स करायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स व्हावं, दुधाचं मिश्रण आणि क्रीम दोन्ही पण छान एकत्र ब्लेंड व्हावं, यासाठी आपण बिटर यूज करायचं आहे, पण जास्त नाही, अगदी 10 ते 15 सेकंदासाठीच हे छान मिक्स करा. अँड येस, इथे आपला व्हाईट आईस्क्रीम बेस तयार झालेला आहे. जर हा कसा बनवायचा हे तुम्हाला अगदी डिटेलमध्ये शिकायचं असेल, म्हणजे एकदम बारीक सारीक टिप्स आणि सगळी प्रोसिजर एकदम डिटेलमध्ये बघायची असेल ना, तर आपल्या सिरीजचा एपिसोड 1 तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये मी हेच आईस्क्रीम अगदी डिटेलमध्ये कसं बनवायचं ते शिकवलंय. तर मंडळी, यातला अर्धा पार्ट मी एका बाउलमध्ये काढून घेतलाय आणि याच्यामध्ये मी ॲड करते व्हॅनिला इसेन्स. बस अर्धा टीस्पून एवढा व्हॅनिला इसेन्स मी ॲड केला याच्यामध्ये.
मिक्स करायचं आणि आपलं व्हॅनिला आईस्क्रीम इथे तयार झालेलं आहे. आता हेच आईस्क्रीम तुम्ही एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये पोर केलं आणि रात्रभर फ्रीजरमध्ये सेट करून घेतलं ना की तुमचं मस्तपैकी आईस्क्रीम खाण्यासाठी तयार. बघितलं किती सोपी प्रोसेस आहे की नाही. पण आपण यापासून पुढचा केक बनवतोय. तर त्यासाठी मी इथे अशा पद्धतीचा टब यूज करणार आहे. तर मंडळी हा 4x4 इंचाचा टब आहे. ॲक्रेलिक मटेरियलमध्ये आहे आणि जर एकदम घेतले तर 500 रुपयांना 10 तुम्हाला हे बॉक्सेस मिळतात. तर मी जिथून ऑनलाईन घेतलेले आहेत त्या शॉपचा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्हाला जर मागवायचे असतील तर त्यांना कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि एक जरी तुम्ही घेतला ना तरी तुम्हाला 50 रुपयांनाच मिळणार आहे. तर बघा आपला जो टब आहे तो 4x4 इंचाचा आहे ना, मग आपण टीन घ्यायचा आहे 5 इंचाचा. म्हणजे आपल्या टबच्या आकारापेक्षा 1 इंचाने मोठा असणारा टीन आपल्याला इथे यूज करायचा आहे. असं का करायचं ते मी पुढे सांगेनच. तर या टीनला मी तेलाने ग्रीस केले आणि आतमध्ये बटर पेपर ठेवून दिलं आहे. तर चला आता पुढची प्रोसेस करूयात. तर आपल्याला बनवायचं आहे चॉकलेट केक स्पॉन्ज. त्यासाठी एका बाउलमध्ये मी घेत आहे चॉकलेट प्रीमिक्स. रेडीमेड चॉकलेट प्रीमिक्स आहे. तर हे मी घेतलं होतं 2/3 कप आणि वजनी प्रमाण बघितलं तर हे आहे 100 ग्रॅम. ओके. आता यामध्ये मी अंदाजे 1 टेबलस्पून एवढं तेल ॲड केलेलं आहे आणि आता हळूहळू पाणी ॲड करत आपण याचं छान स्मूथ बॅटर बनवूयात, ज्याप्रमाणे आपण आईस केकसाठी बनवतो अगदी तसंच. तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी. सो चला आता हे बॅटर आपण तयार केलेल्या टीनमध्ये पोर करूयात आणि हा टीन अर्थातच आपल्याला छान टॅप करायचा आहे. टॅपिंग केल्यामुळे यातली सगळी एअर बाहेर पडते आणि आपला केक छान फुगायला मदत होते. तर आता हा केक मी नेहमीप्रमाणेच पातेल्यामध्ये गॅसवरती बेक करते. तर हे पातेलं मी आधीच प्रीहीट केलेलं होतं आणि आता प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये कमीत कमी फ्लेमवर 20 ते 25 मिनटं आपल्याला हा केक बेक करायचा आहे. कारण हा छोटूसा केक आहे आणि याला बेक व्हायला जास्त वेळ लागत नाही. सो बघू शकताय साधारणपणे 25 मिनटानंतर मी हा केक बाहेर काढलेला आहे आणि हा छान रूम टेम्परेचरवरती आला. छान थंड झाला की आपण अशा पद्धतीने बाहेर काढतोय. सो बघताय तुम्ही अगदी छोटासा असून सुद्धा एकदम छान बेक झालेला आहे. तर आता या केकचा जो वरचा एक्स्ट्रा फुगलेला भाग आहे ना, अगदी छोटासा, तो आपण सुरुवातीला कट करून टाकूयात. अर्थातच सुरीच्या साह्याने आणि दोऱ्याच्या साह्याने. वाव. सो बघताय तुम्ही आतमधून किती छान स्पंजी बेक झाला आहे हा केक. ओके. तर आता उरलेल्या केकच्या आपल्याला फक्त 2च लेयर्स करायच्या आहेत. ठीक आहे. सो त्यासाठी मधोमध मी अशा प्रकारे मार्किंग केलं सुरीने आणि येस पुन्हा एकदा दोऱ्याच्या साह्याने मी अशा पद्धतीने त्या लेयर्स कट केलेल्या आहेत. पण या आपल्याला लगेचच उचलून सेपरेट करायच्या नाही आहेत. तर हा जो टब आहे ना आपला, तर या टबच्या आकाराने आपल्याला या लेयर्सला चौकोनी आकारामध्ये आधी कट करायचं आहे. ठीक आहे. सो कट कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीने हा जो टब आहे ना तो या केकवरती असा उलटा ठेवायचा. ठीक आहे. आणि सगळ्या बाजूंनी व्यवस्थित अंदाज घेऊन हा मधोमध प्लेस झाला आहे की नाही याची खात्री करायची. ओके. अशा प्रकारे. आणि त्यानंतर काय करायचं, वरच्या बाजूने या टबला अगदी हलकासा स्लाईट दाब द्यायचा आहे. अगदी हलकासा द्यायचा, पण जोरात दिला तर काय होतं ते मी तुम्हाला आता प्रत्यक्षात करूनच दाखवते. तरी ते बघू शकता मी अगदी जोरात या टबला खालीपर्यंत घेऊन गेले. त्यामुळे या ज्या लेयर्स आहेत ना त्याचे क्रम्स खूप पडलेले आहेत बघू शकता. आणि जो चौकोनी शेप होता की नाही तो तर पूर्ण बिघडायच्याच गतीला झालेला आहे आता. ठीक आहे. सो असं सगळं होऊ शकतं. त्यामुळे जस्ट हलक्या हाताने मार्किंग करायचं. मार्किंग केल्यामुळे आपल्याला चौकोनी शेप मिळणार आणि मग तो जो चौकोनी शेप आहे तो सुरीने कट करायचा. ठीक आहे. पण एनिवेज तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी हे सगळं केलं पराक्रम. ओके. सो आता हे जे एक्स्ट्राचे आपण काढून टाकलेले साईडचे भाग आहेत ते आपल्याला वाया घालवायचे नाही आहेत. तर त्याचे तुम्ही जस्ट हाताने क्रम्स केले ना तरी खूप छान क्रम्स तयार होतील आणि हे क्रम्स यूज करून तुम्ही जार केक वगैरे सुद्धा बनवू शकता. सो येस ही सगळी झाली प्रिपरेशन. आता आपण मेन केक असेंबल करायला घेऊयात. तर मंडळी या टबमध्ये सगळ्यात आधी आपण खालची लेअर प्लेस करतोय अशा पद्धतीने. आणि ही नुसती अशीच प्लेस करायची नाही तर एक चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि त्याच्या साह्याने याच्या सगळ्या एजेस म्हणजे ज्या कडाकडा आहेत जे कोपरे आहेत ना ते अशा प्रकारे छान प्रेस करून मस्त खालीपर्यंत ते व्यवस्थित बसलेत ना याची खात्री करायची. ठीक आहे. कारण कधी कधी खाली एअर गॅप शिल्लक राहतो आणि मग केक बाहेरून छान दिसत नाही. तर मंडळी आता याच्यावरती आपण ॲड करतोय आपण तयार केलेलं व्हॅनिला आईस्क्रीम. लक्षात ठेवा हा जो केक स्पॉन्ज आहे ना याला आपल्याला सोक करायचं नाही आहे. सोकिंग वगैरे काहीच करायचं नाही. नाहीतर मग हा केक ज्यावेळी आपण डीप फ्रीजरमध्ये ठेवू त्यावेळी जी सोक केलेली लेअर आहे ती दगडासारखी कठीण होईल. ठीक आहे. सो येस बघू शकता यामध्ये जेवढं बसेल किंवा दुसऱ्या लेअरला जेवढं तुम्हाला गरजेचं वाटतंय तेवढं व्हॅनिला आईस्क्रीम यामध्ये ॲड करा
आणि हे सुद्धा चमच्याने असं कोपऱ्यापर्यंत छानपैकी स्प्रेड करा. कुठेही एअर बबल किंवा एअर गॅप शिल्लक राहू देऊ नका. तर चला, आता हा टब आपल्याला अर्ध्या तासासाठी डीप फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे, जेणेकरून हे जे आपण आईस्क्रीम त्यामध्ये ओतलंय ते थोडंसं सेट होईल, थोडंसं हार्ड होईल. ठीक आहे. आणि मग त्याच्यावरती दुसरी लेअर आपल्याला इझिली ठेवता येईल. कारण जर आईस्क्रीम सॉफ्ट असतानाच तुम्ही त्याच्यावरती केकची दुसरी लेअर ठेवली तर मग त्याचे क्रम्स आईस्क्रीममध्ये मिक्स होऊ शकतात. ठीक आहे. त्यामुळे आईस्क्रीम थोडंसं हार्ड होऊ द्या आणि मग त्याच्यावरती केकची दुसरी लेअर प्लेस करा. आता तुम्ही बघू शकत असाल व्हिडिओमध्ये काही ठिकाणी मी अशा पद्धतीने केकचे क्रम्स ॲड करते. तर हे कशामुळे, तर ज्या ठिकाणचा केक स्पॉन्ज तुम्हाला असं वाटेल की इथलं थोडासा गायब झाला आहे किंवा काही ठिकाणी असं वाटतं की इथल्या भागात खूप जास्त क्रम्स पडल्यामुळे हाईट थोडीशी वर खाली झाल्यासारखी वाटते, तर जिथे ॲडजस्टमेंट करायची आहे तिथे तुम्ही अशा प्रकारे केकचे क्रम्स ॲड करू शकता. ठीक आहे. आणि जी लेअर आहे ती पूर्णपणे इव्हन सपाट बनवू शकता. ठीक आहे. तर आता उरलेल्या भागामध्ये मी पुन्हा एकदा व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेला आहे. आणि अर्थातच हा टप केक असल्यामुळे वरचा जो सरफेस आहे तो आपल्याला एकदम प्लेन ठेवायचा असतो. तर जेवढं काही एक्स्ट्राचं व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना, ते अशा प्रकारे स्पॅच्युलाच्या सहाय्याने तुम्ही जस्ट वरचं आहे ते प्लेन करू शकता आणि एक्स्ट्राचं आहे ते काढून टाकू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आईस्क्रीम पूर्णपणे प्लेन केल्यानंतर एक कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि साईडला जे काही आईस्क्रीम लागलेलं असेल ते स्वच्छ करायचं आहे. थोडक्यात काय, हा जो टब आहे तो पूर्णपणे क्लीन करायचा आहे. त्याचं लीड अशा प्रकारे क्लोज करून टाकायचं आहे. आणि लीड क्लोज केल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला असं वाटलं की साईडने थोडंसं आईस्क्रीम अशा प्रकारे बाहेर आलेलं आहे, तर पुन्हा एकदा कापड घ्या, छानपैकी हा जो टब आहे तो पुन्हा स्वच्छ करा. अँड येस, दिस टब इज रेडी फॉर सेटिंग. तर मंडळी, आता हा टब आपण रात्रभर डीप फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवणार आहोत, जेणेकरून आईस्क्रीम पण छान सेट होईल आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मस्तपैकी ते थंड एन्जॉय करता येईल. तर ज्यावेळी आपण आईस्क्रीम किंवा आईस्क्रीम केक फ्रीजमध्ये सेट करतो त्यावेळी टेम्परेचर फुल असावं. तर 1 ते 7 मध्ये सेटिंग असताना शक्यतो 6 किंवा 6:30 पर्यंत ते सेटिंग असलं पाहिजे, तरच आईस्क्रीम किंवा आईस्क्रीम केक खूप छान पद्धतीने सेट होतात. तर बघू शकता, आता दुसऱ्या दिवशी सकाळीच मी हा टब ओपन केलेला आहे आणि आता मी चॉकलेट गनाश होतं माझ्याकडे, तर त्याच्या साहाय्याने डेकोरेशन केलं आहे आणि मधोमध एक चेरी ठेवलेली आहे. आणि इतका क्यूट असा हा केक दिसतोय ना की कोणीही म्हणेल की मला पहिल्यांदा खायला द्या. इतका भारी दिसतोय हा आणि चवीला तर एवढा मस्त लागतो की काय बोलायलाच नको. तर मंडळी, हा जर तुम्हाला सेल करायचा असेल ना, तर तुम्ही साधारणपणे 250 रुपयापासून पुढे कितीही किमतीला हा आरामात सेल करू शकता. फक्त कस्टमर्सला सांगा की हा केक आधी डीप फ्रीजरमध्ये छान सेट करा आणि मगच थंड खा, अतिशय मस्त लागेल. तर मंडळी, हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. स्टे हॅपी.